गाईज, गुड मॉर्निंग. तर आज जाणार आहोत बब्याचं फोटोशूट करण्यासाठी बड्डेचं. आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. दादू पण येतोय तिकडून. ती एकटी गोरी दिसते ना, आम्ही दोघं काळे दिसतो. ह्याच्यामध्ये काय हे काय असं ते झालं रे, ते दिसणार ओरिजिनल ब्युटी. हा दिसते आता गोरी दिसते. आता मी खरा ओरिजिनल ब्युटी दिसतोय. अरे मला चेहराच घे ना माझा, असं दहशत आहे माझ्या गोरेपणाची जगात. हा आतल्या लेअरला चेक करा, आतल्या ये हात. गॉगल कोणता छान वाटतोय मला सांगा. एक हा ऑप्शन आहे आणि ऑब्विसली माझा चष्मा. आय थिंक हा कूल आहे. आय थिंक दिस इज कूल. हा तुला छान वाटतो. हा इवन मी हे असं पण यूज करू शकते. माझ्याकडे अजून एक चष्मा आहे, 1 मिनिट. राईट. आय थिंक मी बिना चष्म्याचीच छान दिसते. मित्रांनो, बबी पण रेडी झालेला आहे फोटोशूटसाठी. चलो. वंचितची कपडे दिसतच नाही. आता पण दिसतंय, वंचित बाबू कॅब आलेली आहे. बबीला तर काही कळत नाही, पण मोठं झाल्यावरती छान वाटेल. आम्ही पोचलोय, पण ते बंद आहे. आम्हाला ते स्टुडिओवाले काल बोलले तुम्ही शार्प 10 वाजता या. आम्ही 10 वाजता आलोय. शार्प 10 ते नाही. ह्या माणसाला सकाळी किती लवकर उठवलंय. चल उठ उठ उठ, लवकर जायचंय. 2 मिनिटात येत आहेत, पण काय नाही, मला माहिती आहे कोण लवकर येत नाही. येतो मी वेळ फॉलो करतो. मी पण टाइम करते. इज मनी. मी जर टाइम देते ना कोणाला तर मी फॉलो करते, पण मला माहिती आहे जी समोरची टाइम देतात ना ते कधी तो टाइम फॉलो नाही करत. हा त्याच्यासाठी टोमला होता. चालला 10 मिनिटं सोन्या पण टाइम फॉलो करतो. हा करत नाहीये, ह्याच्यावरूनच तो अनुभव आलाय मला. कधीच नाही. 10चं 11 करायचं. हा पोचतायच तुम्ही टाइम बसत आहे तुमची. स्किन केअरची अक्कल काय. मॉइश्चरायझर लावतो ना पूर्ण ते मुरून द्यायचं असतं स्किनमध्ये, हे माहिती आहे तुला. हा बोलतोय मी त्याच्यामुळे गोरी दिसते मॉइश्चरायझर लावलं. मॉइश्चरायझर लावलं कोण गोर होतं? जास्त लावलं ना मग ते असं बोलल्यात मुरल्यानंतर गोर होतं का? होत असेल. नाही हो. जेनझी असल्यामुळे त्याचं लॉजिक असंच चालतं. जेनझीचं लॉजिक ठीक आहे. क्या बोलते हम क्या ले तो क्या हुआ, बोल की तू. हम तो काले तो क्या हुआ काले. पुन्हा डायलॉग मंडळी तुम्ही समजून घ्या. हे बघा, मॉइश्चरायझर लावले तर हा बोलतोय तू ते लावलं सकाळी काहीतरी पांढरं पांढरं म्हणून गोरी दिसायला लागलीस आमच्यापेक्षा. असं तूप खाऊन रूप येत असतं तर कशाचं काय. तुम्ही पण लावा उद्या मॉइश्चरायझर, किती उजळ पडतोय तुमच्यावरती. चपातीला लावून खा. म्हणजे आतूनच आहे का नाही. चपाती असते. चपाती बबीला तर काय नाही रे लावलं बिचारी माझी. बबी विचारी भात खाते फक्त. भात असं असतं. बबी तर डायलॉग शिकूया मी. मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया. चांगला नव्हता. तू कशाला खाल्लास? खाल्ला नाही एवढा चांगला होता असं म्हणायचं. मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया. हे आम्ही चाललेलो आहोत. फोटोशूटचं लोकेशन.
बाबा बबी बघती कुठे आणलंय मला. हॅलो काय झालं? ह्याचं काय चाललंय? ड्रेस रिव्ह्यू. हा आहे त्याच्या बर्थडेचा ड्रेस. बर्थडे काय झालं बाबूला? थांबा देते पाणी तेवढ्यातलं. बबी रेडी झाली आहे शूटसाठी. बबीचा सेट. बबी काय बसत नाहीये पियानो कशी. बबी बसली आहे. आता आम्ही फोटो काढतोय. बघू आता किती फोटो काढून देतोय हा. आम्ही खूप प्रयत्न करतोय त्याचे फोटो काढायचे, पण तो काय माहीत का तो घाबरतोय फोटो काढायला. मग आता आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि आता बोललो की फक्त आमच्या तिघांचा एक फोटो काढायचा, ते पण का कारण की तो आमच्याजवळच बसतोय, असंच एकटा बसत नाही आहे सेपरेट. म्हणून आता आम्ही फॅमिलीसोबतच काढणार आहे फोटो. बबी झोपली. फायनली फोटोशूट झालंय. आता आम्ही फोटो सिलेक्ट करतोय. आम्हाला 12 फोटो सिलेक्ट करून द्यायचे. काय बघू? बबीचे एवढे चांगले फोटो आहेत. आता कशी 12 कशी सिलेक्ट करून द्यायचे काही कळत नाहीये. हा फोटो इतका छान आलाय बबीचा, इतका मस्त हसलाय, पण मी नाही हसले. आपण मी कुठे बघत नाही, मी डोळे बंद केले. आपण फोटोग्राफरला सांगू शकतो की 2 डोळे मला ऍड कर. नाही सांगू शकत, त्यांच्याकडे एवढे छोटे डोळे नसतात. चायनीज डोळे नाहीये त्यांच्याकडे, इंडियन असल्यामुळे. नेपाळी चालते का तुला? ते बादशा पिक्चर मध्ये बकरी की आता हे बघ अजून एक येणार आहे. दुसरा कुठे आहे? हे बघ इकडे. हा हे बघा इथे दिसतोय का? हा दुसरा. जस्ट आत्ता आम्ही बब्याचे 12 फोटो सिलेक्ट करून फोटोग्राफरला दिले. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.